नमस्कार. आज आपण 20व्या 19वा दिन ना? अ, अ, एक मिनिट. हां. नमस्कार. आज आपण जादूच्या 19व्या दिवसामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आजच्या दिवसामध्ये जादुई कदम आजचं जे टॉपिक आहे तो आहे जादुई कदम. तर निलिमा मॅडम आपलं खूप खूप स्वागत या सेशनमध्ये आणि मी आपणास विनंती करते की आपण वाचन करावं. 19वां दिन जादुई कदम। हर दिन मैं खुद को 100 बार याद दिलाता हूँ कि मेरा अंदरूनी तथा बाहरी जीवन दूसरे लोगों, जीवित भी और मृत भी, के श्रम पर निर्भर है। और यह भी याद दिलाता हूँ कि मुझे जितना मिला है और अभी मिल रहा है उसी अनुपात में देने के लिए मुझे मेहनत करनी चाहिए। अल्बर्ट आइंस्टाइन, नोबेल पुरस्कार विजेता भौतिक शास्त्री। इन शब्दों में आइंस्टाइन ने हमें इनके द्वारा खोजे गए वैज्ञानिक आविष्कारों को जितना ही बड़ा उपहार दिया है। उन्होंने हमें अपनी सफलता का एक जादुई रहस्य बताया है, यानी कृतज्ञता हर दिन। आइंस्टाइन आज के जादुई अभ्यास के पीछे की प्रेरणा है और आप अपने जीवन में सफलता पाने के लिए उनके कदमों का अनुसरण करने जा रहे हैं। आज आइंस्टाइन की ही तरह आप भी 100 बार धन्यवाद कहेंगे और आप 100 जादुई कदम उठाकर ऐसा करने जा रहे हैं। हालांकि आपको यह अविश्वसनीय लग रख सकता है कि कदम उठाने से आपके जीवन में फर्क पड़ सकता है, लेकिन आप पाएंगे कि यह उन सबसे शक्तिशाली चीजों में से एक है जो आप कर सकते हैं। ईश्वर ने आपको आज 86,400 सेकंडों का उपहार दिया था। क्या आपने धन्यवाद कहने में 1 सेकंड का भी इस्तेमाल किया? विलियम ए वर्ड, लेखक। हां, तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं उदाहरण दिलेलं आहे. आइन्स्टाईन हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी काय म्हटलंय, की त्यांनी धन्यवाद दिलेला आहे. कोणाला धन्यवाद दिलाय? तर त्यांच्या आधी आपल्याला माहिती आहे E=mc². हे आइन्स्टाईनने दिलेलं आपल्याला एक खूप महत्त्वाचं सूत्र आहे प्रकाशाचा वेग. त्या संदर्भात त्यांनी ते दिलेलं आहे. तर अ, अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात आणि त्या E=mc² या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर अ, त्यांनी ते श्रेय स्वतःकडे घेतलं नाही, तर त्यांनी हे श्रेय कुणाला दिलं? तर त्यांनी जिथून सुरुवात केली त्याआधी खूप शास्त्रज्ञांनी यावर प्रयत्न केले होते आणि त्यांना सर्वांच्या प्रयत्नांना त्यांनी काय म्हटलंय, थँक यू, थँक यू, थँक यू म्हटलेलं आहे आणि आज मी जो शोध केलेला आहे, तर तो या सर्व शास्त्रज्ञांच्या शोधाचं परिणाम आहे, असं ते म्हणतायत. तर आज ते इथे लेखिका सांगतायत, की आज जर आइन्स्टाईन सारखे एवढे मोठे शास्त्रज्ञ जर आपल्या यशाचं श्रेय आधीच्या शास्त्रज्ञांना देत असतील, तर आपण सुद्धा आपल्याकडे जे यश मिळालेलं आहे, त्या यशामध्ये बघा नेहमीच आपण म्हणतो यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो किंवा एखाद्या यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या पतीचा मोठं म्हणजे तिचा पाठिंबा तिला मिळालेला असतो. तर अशा प्रकारे कोणाचा तरी आपल्या यशामध्ये भाग असतो, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरं त्या म्हणतायत, की तुम्हाला जादुई कदम. तर हम्म. प्रत्येक दिवस हा आपल्याला 86,400 एवढे श्वास देत असतो. मग प्रत्येक श्वास जो आहे तो आपल्याला परमेश्वराने दिलाय. मग या 86,400 पैकी निदान 400 तरी सेकंद 400 तरी वेळा आपण थँक म्हणतो का? तर नाही. मग आपल्याला त्यासाठी त्यांनी एक छोटासा एक प्रयोग सांगितलाय, की जादुई कदम उठाना. मतलब म्हणजे काही वेळ तरी तुम्ही आपल्या आयुष्याचा असा द्या, की ते प्रत्येक पावलापरत जेव्हा आपण चालतो ना, त्यावेळेस प्रत्येक पावलाबद्दल थँक यू, थँक यू, थँक यू. मी गार्डनमध्ये जर गेली फिरायला किंवा कधी-कधी बाजारातून येताना सुद्धा, शाळेतून येताना सुद्धा मी काय करते लक्षात आलं तेव्हा थँक यू, थँक यू, थँक यू म्हणते किंवा घरामध्ये सुद्धा आपण थँक यू, थँक यू म्हणू शकतो. वाचा. जादुई कदम उठाने के लिए आप एक कदम बढ़ाते हैं और जब आपका पैर जमीन को छूता है तो आपका मन जादुई शब्द धन्यवाद कहता है। और जब दूसरा पैर जमीन को छूता है तो आप दोबारा धन्यवाद कहते हैं। एक पैर धन्यवाद, दूसरा पैर धन्यवाद, और आप हर कदम के साथ जादुई शब्द कहते रहते हैं।
जादुई कदमों के साथ सबसे अच्छी बात यह है कि आप कहीं भी और किसी भी समय कितने भी जादुई कदम उठा सकते हैं। चाहे यह आपके घर में एक कमरे से दूसरे कमरे तक जाना हो, लंच या कॉफी के लिए पैदल चलना हो, कचरा बाहर फेंकने जाना हो, बिजनेस मीटिंग के लिए चलकर जाना हो, टैक्सी, ट्रेन या बस को पकड़ने जाना हो, जो भी चीज आपके लिए महत्वपूर्ण हो, उसके लिए निकलते वक्त आप जादुई कदम उठा सकते हैं। जैसे परीक्षा, डेटिंग, नौकरी का इंटरव्यू, ऑडिशन, किसी ग्राहक से मिलना, बैंक जाना, एटीएम, डेंटिस्ट, डॉक्टर, हेयर ड्रेसर, मैच में अपनी टीम का मैच देखने जाना, कॉरिडोर के पार जाना, हवाई अड्डे के टर्मिनल से गुजरना, पार्क में टहलना या एक ब्लॉक से दूसरे ब्लॉक तक जाना। हा, मैं तर या अपने ठिकाणी जादू या ठिकाणी त्यांनी विविध अशी उदाहरणं आपल्याला दिलेली आहे की ज्यासाठी आपण बाहेर जातो, एखादं महत्वाचं काम असेल किंवा नसेलही महत्वाचं काम, आपलं डेली रुटीनचं सुद्धा काम असेल, तरी सुद्धा प्रत्येक पावलागणिक जर आपण धन्यवाद धन्यवाद म्हटलं, तर ते जे काम होणार आहे आपलं ते अतिशय यशस्वीरित्या पूर्ण होतं. पुढे. मैं अपने घर में जादुई कदम उठाती हूँ, बिस्तर से बाथरूम तक, किचन से बेडरूम तक और बाहर अपनी कार तथा मेल बॉक्स तक। जब भी मैं सड़क पर पैदल जाती हूँ या कहीं और पैदल चलती हूँ, तो किसी जगह को अपनी मंजिल के रूप में चुन लेती हूँ और पूरे रास्ते अपने कदमों में कृतज्ञता का गलीचा बिछाती जाती हूँ। यदि आप इस बात पर गौर करें कि शुरुआत करने से पहले आपको कैसा लग रहा था, तो आप पाएंगे कि जादुई कदम उठाने के बाद आपके एहसास में बहुत बड़ा अंतर आ गया है। अगर आप जादुई कदम उठाते वक्त कृतज्ञता कृतज्ञता की ज्यादा भावना नहीं ला पाते, तो इससे कोई फर्क नहीं पड़ता। मेरा वादा है कि इसके बावजूद आपको बाद में अधिक खुशी महसूस होगी। यदि आप निराशा के गर्त में हैं, तो जादुई कदम आपको बेहतर महसूस कराएंगे। और अगर आप इस वक्त बेहतरीन महसूस कर रहे हो, तो जादुई कदम उन भावनाओं को और अधिक ऊंचे स्तर पर ले जाएंगे। हां, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, की मी कोणतेही काम करायला जाते म्हणजे घरात बेडरूम पासून तर बाथरूम तक किंवा किचनपर्यंत किंवा किचनपासून बाहेर हॉलपर्यंत. तर प्रत्येक ठिकाणी मी जादू, थँक यू, असं आपण म्हणत असते आणि कृतज्ञतेचा जणू काही गालिचाच मी पसरत आहे असं त्या म्हणाल्या. आणि त्या म्हणाल्या, "जेव्हा तुम्ही असा कृतज्ञतेचा गालिचा पसरता आपल्या आजूबाजूला, तेव्हा आपल्याला अतिशय आनंदाची अशी खुशी प्राप्त होत असते." सबसे प्रभावी. सबसे प्रभावी जादुई कदम उठाने के लिए यह अभ्यास 90 सेकंड तक करें। एक आम आदमी 90 सेकंड में आराम से 100 कदम चल लेता है। वैसे असल में यह अभ्यास केवल 100 कदम उठाने के बारे में नहीं है, बल्कि कम से कम 100 कदम उठाने के बारे में है, क्योंकि आपके एहसास को बदलने के लिए इतने कदमों की जरूरत होती है। एक बार जब आप यह स्पष्ट कर लेते हैं कि दूरी कितनी होनी चाहिए, तो दिन में किसी भी समय कृतज्ञता के 100 कदम उठा सकते हैं। अभ्यास करते वक्त कदम न गिने, क्योंकि ऐसे में आपका ध्यान हर कदम के साथ जादुई शब्द धन्यवाद कहने पर केंद्रित नहीं रह पाएगा और आप कदम कदम गिनने में ही लगे रहेंगे। जब आप आज का जादुई अभ्यास पूरा कर लेंगे, तो आप जादुई शब्द धन्यवाद 100 बार कह चुके होंगे। जीवन में कितने दिन आपने 100 बार धन्यवाद कहा है? और आइंस्टाइन ने यह काम हर दिन किया था। हां, तर या ठिकाणी छोटासाच चॅप्टर आहे आपला आजचा. तर त्या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगतायत, की तुम्ही आपण एक एक पाऊल टाकलं, की धन्यवाद. मग दुसरं पाऊल टाकतो तेव्हा धन्यवाद. तिसरं पाऊल टाकलं, की धन्यवाद. तर आपण असं परंतु मग आता आपल्याला 100 पावलं 100 पावलं जर बोलायची असतील, तर 100 पावलं मग आपण मोजत राहायचे का? 1 धन्यवाद झाला, 2 धन्यवाद. तर तसं नाही. तर 90 सेकंद त्यांनी 90 सेकंदाचा आपण एकतर टायमर लावू शकतो किंवा घड्याळामध्ये आपल्या मोबाईलमध्ये टायमर लावू शकतो आणि धन्यवाद, धन्यवाद हे करा आणि 100च्या वर तुम्ही जास्त बोलले तर काही वाईट होणार नाही. कारण काय की त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उलट झाला तर काय होणार आहे? फायदाच होणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला अल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण दिलेलं आहे, की त्यांनी कशाप्रकारे दिवस सुरू झाल्यापासून तर ते शेवटपर्यंत सारखे धन्यवाद देत होते. आधीच्या शास्त्रज्ञांनी जे काम केलं त्यासाठी. आता पुढे जादुई कदम अभ्यास. हाँ, जादुई अभ्यास क्रमांक 19, जादुई कदम।
अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं, अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। दिन में किसी भी समय कृतज्ञता में 100 जादुई कदम लगभग 90 सेकंड तक उठाएं। हर कदम के साथ जादुई शब्द धन्यवाद कहें और कृतज्ञता महसूस करें। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहें। हा, तर इथे नेहमीप्रमाणे जादुई अभ्यास त्यांनी दिलेला आहे, की पहिलं म्हणजे 10 नियामते गिने. सुरुवातीला सकाळी उठल्याबरोबर आपण ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहे, त्याबद्दल आपण थँकफुल राहू शकतो. तर अशा गोष्टींना आपण धन्यवाद म्हणूया आणि त्यानंतर अ, आपली ती जे धन्यवाद आपण लिहिलेले आहे, त्याची सूची पुन्हा एकदा वाचायची आणि परत धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ही नियामते दिली आपल्याला त्याबद्दल धन्यवाद म्हणायचं. किसी दिन में किसी भी समय कृतज्ञता में के 100 जादुई कदम चलाए. म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही 100 जादुई कदम चाला किंवा मग आपण असं लक्षात ठेवायचं, की मी घरापासून शाळेपर्यंत जो काही माझा प्लॅटफॉर्म पर्यंत चालत जाईल, त्या प्रत्येक याला मी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असं म्हणेल. तर कोणताही वेळा तुम्ही काढायचा आणि जादुई कदम धन्यवाद तुम्ही बोलायचे. हर कदम के साथ जादुई शब्द धन्यवाद कहे और कृतज्ञता महसूस करें. आणि नेहमीप्रमाणे आपला जो मॅजिक रॉक आहे तो आपल्या मुठीत घ्यायचा आणि त्याला थँक यू त्याला आजचं जे काही सगळ्यात चांगली गोष्ट आपली झाली असेल त्याबद्दल थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच म्हणायचं. हा झाला आपला आजचा अभ्यास. खूप छोटा चॅप्टर होता आणि हम्म. छान झाला आपला. आता पुढचा घ्यायचा का की काहीतरी दुसरं हे घेऊया आपण? होपोनोपोनो प्रेयर घेऊया. चालेल. हं. तर पुढचा आहे हृदय का जादू पुढचं. तर तो पण छोटाच दिसतोय. मग तो घ्यायचा का धडा की ती प्रेयर घेऊया? काही चालेल. हां, मग आज आपण प्रेयर घेऊया. पुढचा चॅप्टर उद्या बघूया. तर हे आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात किंवा आपल्या आजूबाजूला कशाला आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये सुद्धा बघा, की आपले जे उदाहरणार्थ आपले गुडघे बघा, म्हणजे इन जनरल गुडघे किंवा कंबरदुखी हे बायकांचं नेहमीचं दुखणं आहे. पण काय करतो, काही-काही बायका आपण असं बघतो, "बापरे! काय माझे हे गुडघे, गुडघे गेलेले देवा, देवा गुडघे गेले." असं आपण बायका म्हणताना आपण बघत असतो. तर पण काय असतं, की हे गुडघे काय आपले आता पहिल्यापासून तसे नव्हते. आधी तुम्ही लहान होते त्यावेळेस त्यांनी तुम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं होतं. आणि आता यावेळेस सुद्धा म्हणजे तुम्ही तरुण होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी तुम्हाला खूप छान सहकार्य केलं होतं आणि आता कुठे ते थोडेसे दुखायला लागले तर आपण लगेच कुरकुर सुरू करतो आणि त्यांना नावं ठेवतो. तर असंच हे गुडघे असं नाही तर शरीराच्या कोणत्याही भागासाठी असं नाही, तर आपल्या शरीरात आपल्या लाईफमधल्या कोणत्याही इव्हेंटसाठी सुद्धा, एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा समजा आपले एक पती असले, तर ते पती आपल्यासाठी कितीतरी 100 चांगल्या गोष्टी करतात. पण ते एकच गोष्ट आपल्यासाठी जरी आपल्या मनाविरुद्ध बोलली ना, लगेच शिव्या द्यायला आपण सुरुवात म्हणजे शिव्या नाही पण असं त्यांच्याबद्दल वाईट बोलायला आपण सुरुवात करत असतो. आता आपण शिकलेले आहे त्यामुळे आपण शिव्या देत नाही. पण लगेच निगेटिव्ह बोलायला सुरुवात करतो. पण त्यांनी आपल्यासाठी 100 चांगल्या गोष्टी केल्या आहेत. 99 चांगल्या गोष्टी केल्या, एक वाईट गोष्ट केली तर आपल्या ती एक गोष्ट लक्षात राहते. 99 चांगल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. तर अशा अजाणतेपणी आपल्याकडून बऱ्याच चुका होत असतात. आपल्या शरीराबद्दल म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल सुद्धा होत असतात किंवा आपल्या नोकरीच्या संदर्भात सुद्धा होत असतात. आपल्या बॉसच्या संदर्भात होतात. आपले शाळेचे मुख्याध्यापक असतात किंवा दुसरे कोणते पण अधिकारी असतात. तर ते एरवी आपल्याला खूप वेळा सहकार्य करतात. पण त्यांनी एखादी गोष्ट चांगली केली नाही का आपण त्यांना लगेच हे अधिकारी तर असेच असं म्हणायला मोकळे होतो. तर त्यासाठी एक प्रेयर आहे होपोपोनोपो नावाची एक प्रेयर आहे. तर ती प्रेयर करायची. ॲक्चुअली ही प्रेयर ना रात्री झोपताना नेहमीच जर आपण केली, तर ती खूप चांगली असते. तर आज आपण सुरुवात करूया त्या प्रेयरला. त्याच्यासाठी 3च वाक्य आहे. एक डॉक्टर होते. आता मला त्यांचं नाव काही आठवत नाहीये. तर
त्या डॉक्टरांकडे ना म्हणजे एका कारागृहामध्ये ते भेट द्यायला जायचे ते डॉक्टर. तर तिथे खूप असे इतके दुष्ट लोक होते ना त्यांच्या अंडर, की त्यांनी खूप खून केले. म्हणजे माणुसकी हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नव्हता. एवढे दुष्ट लोक त्यांच्या कैदी होते त्यांचे. तर डॉक्टरांनी काय केलं त्यांची केस हिस्ट्री असते प्रत्येकाची त्या कैद्यांची. तर त्यांनी पहिले काय केलं त्या त्या लोकांना ते भेटायला गेलेच नाही. त्यांच्या 13 लोक होते ते. तर 13 लोकांच्या फक्त केस हिस्ट्री मागवल्या आणि रोज ते काय करायचे, ते प्रत्येक पान अन पान त्या केस हिस्ट्रीचं चाळायचे आणि काहीच करायचे नाही, निघून जायचे. ते त्या लोकांना भेटले नाही. पण कालांतराने काय झालं माहितीये का, की ते लोकं आपोआपच सुधारले. आणि ते इतके चांगले म्हणजे नंतर कालांतराने काय झालं, की ते लोकं इतके चांगले झाले, की अ, म्हणजे एक चांगले त्यांची चांगली वागणूक म्हणून त्यांना नंतर सोडून पण देण्यात आलं. तर मग लोकांनी त्यांना विचारलं, की "डॉक्टर तुम्ही तर त्या लोकांना, कैद्यांना कधी भेटले पण नाही, त्यांना बघितलं पण नाही. मग असं काय परिवर्तन केलं तुम्ही? काय केलं? तुम्ही फक्त रोज येऊन त्यांचे ते फाईल चाळायचे, बाकी काहीच करायचे नाही." तर त्यांनी सांगितलं, की "मी ही एक टेक्निक वापरली होती होपोपोनोपो." तर आणि ती टेक्निक त्यामध्ये 3 शब्द, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, बट आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असे 4 शब्द वापरायचे. तर ही प्रेयर ते डॉक्टरांनी म्हणजे फक्त कैदी तर समजा सजीवच होते, परंतु त्यांनी याला सुद्धा हे केलेली. आपल्या भिंती ते एका ठिकाणी लेक्चर द्यायला गेले ना, तर तिथे त्या हॉलमध्ये ना ते म्हणाले, "मला या भिंती ना सांगतायत, की त्या खूप उदासीन आहेत." आणि मग त्यांनी ती हम्म. होपोपोनो प्रेयर केली आणि नंतर त्यांचं तिथे जे लेक्चर झालं ते खूप छान झालं. तर अशा प्रकारे म्हणजे या लोकांना ना हे डाउनलोड होत असतात. जे दैवी शक्ती असतात ना ज्यांच्यामध्ये त्यांना असे हे डाउनलोड युनिव्हर्सकडून होत असतात. तर आपण आता ती प्रेयर घेऊया. अ, आता 108 वेळा जसं मी तुम्हाला जादुई कदम सांगितलं, की जादुई कदम आपण मोजत बसलो तर आपलं लक्ष जात नाही म्हणून ही आपण आता 8 मिनिटं घेऊया ही प्रेयर. हां, ती 8 मिनिटामध्ये 108 वेळा होते. तर आता समजा 15 झालेले आहेत. 15 ने 23 होईपर्यंत आपण म्हणूया हां. आय एम सॉरी, प्लीज आय एम फॉरगिव्ह मी, सॉरी, प्लीज प्लीज फॉरगिव्ह फॉरगिव मी, थँक यू, मी, आय थँक यू, लव्ह यू. आता तुम्ही तुमची आय लव्ह कोणती पण एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या म्हणजे मनामध्ये एक घे. आता मी समजा समजा माझ्या बॉडीसाठी घेते. हं. आय एम यू. सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू, थँक यू, आय लव्ह यू. हां, आय लव्ह. आता आपण बरोबरच बोलूया. आय एम हा, सॉरी, सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry. Please forgive me. प्लीज फॉरगिव Thank मी, you. I love you. I'm sorry. Please forgive me. प्लीज Thank फॉरगिव you. मी, I love थँक you. यू, I'm आय लव्ह sorry, यू. my body. Please forgive me. And thank you, universe. मला आज तुम्ही ही संधी दिली ही प्रेयर म्हणण्याची. And I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm I'm sorry, sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. I'm Please sorry, forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. But I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. But I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. But I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. But I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. But I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Thank you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. तर अशा
पूर्ण करून टाक. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर अशा प्रकारे आपण ही होपोपोनोपोनो प्रेयर घ्यायची असते. तर समजा आपल्याला बॉडी पार्टसाठी, समजा गुडघ्यांसाठी, तर आपण गुडघ्यांचं हे करायचं. आता मी पूर्ण बॉडीसाठी केलं होतं. तर समजा असं हे आपल्याला होपोपोनो प्रेयर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा करता येतं. म्हणजे मनीबद्दल जर आपल्या काही आतापर्यंतच्याच मागे मी तुम्हाला असाइनमेंट दिली होती बघा, की तुमच्या बिलीफ कोणत्या आहेत? चुकीच्या बिलीफ कोणत्या आहे मनीबद्दल? तर त्या हा, मनीबद्दलच्या आपल्या बिलीफ असतात. उदाहरणार्थ तुझी एक बिलीफ सांग मनीबद्दलची, चुकीची. चुकीची. हा, मी हं. खूप मोठं घर विकत घेऊ शकत नाही. हां, मी मोठे कारण का? तर माझ्याकडे भरपूर पैसे नाहीत. नाही. तर म्हणजे मग हे आपण किंवा समजा आता मी माझी एक जुनी बिलीफ होती, की पैसे वापरायचे, जास्त वापरायचे नाही. ते वापरले की संपून जातील. हां, हा. तर हा माझा एक बिलीफ होता. तर कारण माझ्या आईने मला लहानपणापासून तेच शिकवलं होतं, की पैसे वापरायचे नाही. आपण गरीब आहोत. आपण पैसे वापरायचे नाही कारण ते संपून जातील. तर हा जो बिलीफ होता, तर युनिव्हर्समध्ये भरपूर पैसे आहे, अबंडन्स आहे पैशांची आणि आपण युनिव्हर्सचं मूल असल्यामुळे आपला सुद्धा त्या युनिव्हर्सच्या सर्व पैशांवर आपला सुद्धा तेवढाच हक्क आहे. तर त्यासाठी आपण मनीला असं म्हणू शकतो, की आय एम सॉरी मनी. मला माहिती नव्हतं, की तुमच्याबद्दल म्हणजे युनिव्हर्समध्ये अबंडन्स मनी आहे. माझा लिमिटेड बिलीफसाठी आय एम सॉरी. बट परंतु आज तुम्ही मला ही संधी दिली, की युनिव्हर्समध्ये अबंडन्स मनी आहे आणि ते सर्व माझ्यासाठी आहे हे समजण्याची संधी दिली. आणि त्याबद्दल थँक यू आणि आज ही प्रेयर करण्याची पण संधी दिली त्याबद्दल थँक यू अँड आय लव्ह यू. तर असं मनीसाठी आपल्याला करायचं असेल तर असं, हेल्थसाठी करायचं असेल तर हेल्थसाठी आपण म्हणू शकतो की आय एम सॉरी माय बॉडीसाठी म्हणायचं की मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु आता मला तुझं महत्त्व समजलेलं आहे आणि नाऊ आय आय एम व्हेरी सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, बट आय लव्ह यू. तर अशा प्रकारे आपण एखाद्या रिलेशन समजा आपल्या एखाद्या मित्राशी, मैत्रिणीशी आपलं भांडण झालं असेल, तर ती ज्यावेळेस आपल्याशी चांगली वागत होती, तर ते मनात आणायचं आणि तिला आय एम सॉरी सुनीता, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, बट आय लव्ह यू. तिला सुद्धा आपण असं म्हणू शकतो, की आपण असं म्हटलं ना, की समोरचा माणूस आपोआपच बदलतो. त्याला त्याची चूक समजते आणि तो आपल्याला बरं आता तुला तुझी फिलिंग कशी वाटते 108 वेळा म्हटल्यानंतर? हाय झाली का थोडीशी? हा, मला असं. मला तो डायबिटीज डिटेक्ट झाला ना, मी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं. आणि मग मला असं वाटलं इझी आहे, एवढं काही त्याच्याबद्दल टेन्शन घेण्यासारखं नाही, हां, नाहीच घ्यायचं टेन्शन. असं ॲक्चुअली वाटायला लागलं. डायबिटीज जे आहे ना, तर मग तू त्या पॅनक्रियाजवर असा इथे आपले पॅनक्रियाज असतात आपल्या डाव्या हा, बाजूला असं, तिथे हात हा, ठेवायचा. आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. म्हणजे पॅनक्रियाजला तू राइट इन्सुलिन असं स्त्रवत आहे व्यवस्थित. हम्म, इन्सुलिनचं सिक्रेशन करत आहे असं आपण म्हणायचं त्याला. आणि हे बघा आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात महत्वाचं आपला हार्ट तर आहेच, ब्रेन आहे, पण लिव्हर सुद्धा महत्वाचं आहे. लिव्हर 1400 प्रकारचे प्रोटीन्स तयार करत असतं. तर मग त्या म्हणजे कसं करायला माहितीये का, हे 108 वेळा की नाही, कधी लिव्हरला हे करायचं, की आणि तो 1400 प्रकारचे प्रोटीन सिक्रीट करत आहे, असं आपण म्हणायचं. म्हणजे व्हिज्युअलाइज करायचं, की बापरे! आणि आतापर्यंत माझ्यासाठी 1400 प्रकारचे प्रोटीन्स सिक्रीट केलेले आहेत. न्यूरॉन्स आपले जे आपण म्हणजे म्हातारी माणसं झाली, की त्यांचे सेन्सेशन कमी होतात. का? तर हे न्यूरॉन्स जे आहेत ना, ते काम करायचं कमकुवत होतात. ते कमी करतात. तर त्या न्यूरॉन्सला सुद्धा आपण म्हणत राहायचं. ते म्हणजे चेतातंतू. चेतातंतू जे असतात ना, आपल्या ब्रेनपासून संपूर्ण अवयवाला ते ते काय करतात, की म्हणजे आदेश पोहोचवतात. म्हणजे आधी रिसेप्टर असतात ते, की काही रिसेप्टिव्ह असतात, की म्हणजे आता समजा मला समोर व्यक्ती दिसते. मग मला असं मी आतापर्यंत खूप वेळा बघितल्यावर माझ्या लक्षात आलं, की ही कोणीतरी बाई आहे माझ्यासमोर. हं. मग नंतर मला लक्षात येतं, अरे ही तर निलिमाच आहे. पण ही निलिमा हे कधी कळतं, हा रिसेप्टर पहिले मेंदूकडे जातो आणि सांगतो, की समोर कोणीतरी व्यक्ती दिसते मला. मग तो मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन असते, की निलिमा नावाची व्यक्ती अशी दिसते. मग तो मेंदू सांगतो, "अरे ही तुझी मैत्रीण निलिमा आहे." तर अशा प्रकारे म्हणजे
हे न्यूरॉन्स जे काम करत असतात, तर त्यांना सुद्धा आपण जर का हे होपोपोनो प्रेयर केली, मनीसाठी करायची. म्हणजे एक एक काय करायचं एक रात्री झोपताना एक 10 मिनिटं तसे ठेवायचे, की मग एक दिवस आपल्या रिलेशनसाठी करायचं, एक दिवस आपल्या हेल्थसाठी करायचं, एक दिवस आपल्या वेल्थसाठी करायचं, एक दिवस आपलं दुसरं काय असेल तर आपल्या मुलांसाठी करायचं. अशा प्रकारे आपण ही होपोपोनो प्रेयर जर करून आपल्या आयुष्यातल्या जे म्हणजे निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या नाहीशा करू शकतो. तर आज आपण एक ही नवीन पद्धत सुद्धा शिकलेलो आहे आणि निलिमा मॅडम तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स. थँक यू, थँक यू. तर चालेल. अजून काय तुला काय प्रश्न वगैरे विचारायचा आहे का मॅजिकवर? नाही नाही, मला हं. ऍक्च्युली ते स्टार्ट पासून आता मी बघेन तेव्हा मला प्रश्न पडतील. हां, म्हणजे आता आपण काय करूया, आता हा आपला 19वा दिवस झाला ना, हम्म. मग आपले 28 आता तर मी काही कुठे जाणार नाहीये. त्यामुळे हा 28 झाले ना, की मग आपण परत पहिल्यापासून सुरू करूया. अ, हा हा हां, तू तोपर्यंत काय कर Zoom मीटिंग कशी करायची, शेड्यूल करायची वगैरे शिकून घे. हा किंवा हा माझी तर आहेच ही चालूच राहणार आहे. फक्त तुला मी होस्ट करत जाईल किंवा मी शेअर करेल, तू वाचत जा पुढे. चालेल. मी मॅजिक बुकचं पी-डी-एफ याच्यामध्ये डाउनलोड करून घेते लॅपटॉपमध्ये आणि हा मग पहिल्यापासून सुरू करूया आपण हे मॅजिक. म्हणजे परत तुझं ते पहिल्यापासून नवीन मग तेव्हा तेव्हा पण असं अपूर्ण नाही ठेवायचं. तेव्हा कंटिन्यूएशन 28 दिवस घेऊया आपण. हा हा कारण आमच्याकडे तसंच करतो आम्ही. एक-एक जण वेगळा-वेगळा घेत राहतो आणि ते सगळे 28चे अच्छा. 28 दिवस कंप्लीट करतात. आणि लोकांना असे फायदे झाले ना, की विचारू नको. काय लोकांनी मिळवलंय. थँक यू, म्हणजे खूप म्हणजे कोणाचे ऑपरेशन टळलंय, काय झालंय. पण म्हणजे कसं आहे, की प्रत्येक गोष्ट ही तुमच्या विश्वासावर आहे. तुम्ही किती बर. त्याच्यावर विश्वास ठेवता. अ, यावरच खरं हे मॅजिक अवलंबून आहे. तर थँक आज विथ तू फिलिंग थँक्यू म्हटलं पाहिजे. अ, विथ फिलिंग आपण थँक्यू म्हटलं पाहिजे, हां, केवळ तो शब्द नाही. हां. नुसतं असं आपली मुलं कशी कविता बोलतात, नुसते बडबड गीतासारखं, तर तसं नाही. तर त्याला हम्म. तुमच्या मनात खरोखर थँक यू असलं पाहिजे. हा, ही भावना थँक आली पाहिजे. आपला आणि सगळ्यात पहिले तर काय माहिती का, आपला जो सोर्स आहे ना, सोर्सला पहिले तुम्ही थँक म्हणायचं. सोर्स कोण आहे? आपले आई-वडील. आपल्या आई-वडिलांनी हम्म. आपल्याला जन्म दिला म्हणून या पृथ्वीवर आपण आलेलो आहोत. तर म्हणजे बरोबर. तुम्ही आधी की नाही पी-पी-एफ मी नेहमी सांगते. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. तर पास्टमध्ये आपलं तर सर्वस्वच आपले आई-वडील होते. त्यानंतर काल मग मी क्लास नाही घेतला ना, मग मी हा बालपणापासून म्हणजे मी 5 वर्षाची होती. मला जिथपासून मला आठवायला लागलं ना, तिथपासून तर मी आतापर्यंतचा सगळा माझा लाईफ चा म्हणजे जीवनपट जो म्हणतो ना, तो असा समोर आणला. अक्षरशः रडायला पण हा आलं आणि हा त्यातले मग मी काही-काही तर आजच आणि नंतर ना आज म्हणजे मी काल माझ्या लक्षात आलं, की माझा गोल्डन पिरियड कोणता होता, तर 11वी पासून तर बी-एस-सी पर्यंतचा. हा 5 हा वर्षाचा जो पिरियड होता ना, काही टेन्शन नाही, काही नाही. मस्त एन्जॉय आणि नुसत्या आम्ही हसत असायचो. 4 मैत्रिणी होतो आम्ही. सुनीता, हा सीमा, प्रिया आणि रंजना. आम्हाला चांडाळ चौकडीच म्हणायचे सगळे कॉलेजला. कारण इतकी एकत्र की आम्हाला कोणाचं भान नसायचं. फक्त आम्ही 4 चौघीच्या चौघीच असायचो आम्ही फक्त. तर हा. आज ना मी काल त्यांची आठवण केली ना, तर आज एका मैत्रिणीचा मला लगेच फोन आला. म्हणे, बोल "रंजू झाला. आपण ना खरं किती फास्ट फ्रेंड होतो. पण म्हणे आपल्या कामामध्ये आपण इतक्या हे झालोय, की एकमेकांशी आपल्याला विचारपूस पण करता येत नाही." तर म्हणजे असा लाईफ स्पॅन जो आपला असतो ना, मग त्यातले जे चांगले मग आपल्या मैत्रिणीमध्ये सुद्धा आपण कधीतरी आपले कॉन्फ्लिक्ट होतात. मग ते कॉन्फ्लिक्ट का झाले? तर ते पास्टमध्ये जरी झालेले असले ना, तरी आपण जर आता सुद्धा त्याला जर हे होपोपोनो प्रेयर केली ना, तर किंवा हम्म. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल, तर लगेच ती व्यक्तीचे आणि आपले रिलेशन चांगले व्हायला सुरुवात होते. तर असं आपण म्हणजे आधी पास्ट म्हणजे आपल्या आई-वडिलांशी आपल्या सोर्सबद्दल आपण त्यांना म्हणजे होपोपोनो नाही करायची, पण त्यांना थँक म्हणायचं आई-वडिलांना. कारण त्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण केलं, लग्न केलं, लग्नामध्ये आपल्याला कपडे वगैरे दिले, नंतर आपली बाळंतपण केली, आपल्या मुलांना सांभाळलं. अजूनही त्यांचा आपल्याला काही ना काही प्रकारे फायदा होत असतो. म्हणून आई-वडिलांना तर कधीच विसरायचं नाही. पहिले त्यांना हे करायचं. मॅडमने आमच्याकडून तर पहिल्याने आई-वडिलांसाठी तर खूप वेळा म्हणजे 3-3 महिने घेतले करून.
आई हम्म, हम्म, वडिलांसाठी. फक्त वडिलांसाठी म्हटलं ना, आईसाठी म्हटलं तर आईने माझ्यासाठी भाजी करून दिली, माझ्या बरोबर कुठे दवाखान्यात आली, मला वही घेऊन दिली, पुस्तक घेऊन दिले, अगदी फ्रॉक पण आईने मला एक लाल रंगाचा फ्रॉक शिवून दिला होता, तो सगळ्यांना खूप आवडायचा. तर असं म्हणजे 3-3 महिने आम्ही नुसत्या आईवर, नंतर तर वडिलांवर ते नुसतं बोलायचं का लिहून काढायचं? लिहायचं. लिहायचं का? तर मी तुला नेहमी सांगते, आपले माइंडचे 2 प्रकार असतात. एक कॉन्शियस माइंड आणि एक कॉन्शियस. सबकॉन्शियस माइंड. जेव्हा तुम्ही लिहिता ना, तेव्हा त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जातं. त्याला एक मेसेज जातो, की मला थँकफुल राहायचंय माझ्या आईसाठी. का? तर आईने हम्म. माझ्यासाठी भाजी करून दिली होती. धिरडे करून दिले होते बघा, आपल्या गावाला ते धिरडे असतात. हा, तर ते हा, हा, हा. किंवा असं काय-काय लिहायचं. तर आता 3 महिने रोज-रोजच का नवीन-नवीन अगदी म्हणजे असं मागचं डीप मॅडम इतकं आमचं डीप करून घ्यायचे ना, की इथं नको. मग बाबांनी कशासाठी हे केलं. मग आजी, आजोबा सगळे लोक येतात आपले त्याच्यात. आपल्या मित्र-मैत्रिणी सगळे कोणी-कोणी आपल्याला शिक्षक आपले. तर हम्म. म्हणजे एक प्रकारचं सगळं आपला जीवनपट त्यामुळे ना आता मी काल जी बसली ना, तर माझा जीवनपट असा फटाफट असा माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि तेव्हा मग माझ्या लक्षात आलं, की मित्र-मैत्रिणी खरं किती महत्त्वाची असतात आपल्यासाठी. आई-वडील हे आहेतच, पण मित्र-मैत्रिणी पण ते आपल्या जीवनाचा एक असा अविभाज्य भाग असतात. तर असं फिलिंगचाच जमाना आहे सगळा. यामध्ये फिलिंग तुमची कशी आहे त्यावरच म्हणजे तुम्हाला त्यावर. पण मिळतात, रिझल्ट मिळतात. लोकांना एवढे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. त्यांना ड्रीम जॉब मिळालेले आहेत. एखाद्या मुलीला ना तर ती शालू ही जिने मला ही Ho'oponopono प्रेयर शिकवली ना, ती शालू, ती तर काय करायची माहितीये का, तिचं दुकान आहे हम्म. आग्र्याला. तर हम्म. ती 8 तास घरातून निघायची. जसं काही तिची दुकानाचा जो टायमिंग आहे तो आणि ते कुठेतरी बाहेर जाऊन बसायची. हं. आणि तिचं लग्न व्हायचं होतं तेव्हा. तर म्हणजे आता पण झालं की नाही काय माहिती नाही, पण तिचं आहे ठरलंय लग्न. तर तिला कसा जोडीदार पाहिजे. तर म्हणजे पूर्ण 8 तास ना ती सगळं ते व्हिज्युअलायझेशन, लेखन म्हणजे आता समजा तिला असा मुलगा पाहिजे, की 5 फूट उंच, 5'8" उंचीचा, नंतर त्याचं घर आग्र्यामध्ये स्वतःचं घर आहे, स्वतःचा बिझनेस असलेला पाहिजे वगैरे तिचं काय असेल ते. तर त्या हम्म. 8च्या 8 तास ती ते करत राहायची फक्त. आणि तिला 2 ते 3 आठवड्यामध्ये तिने जसं व्हिज्युअलाइज केलं होतं ना, तसा मुलगा मिळाला. नंतर आमच्या मॅडमच्या मुलीचं पण ते उदाहरण होतं. त्यांनी सांगितलं, की त्यांना पण जसा पाहिजे तसं तिने तर एवढं व्हिज्युअलायझेशन केलं होतं, की एसी एसीचं आम्ही जेव्हा झोपणार तेव्हा एसीचं टेम्परेचर एवढं राहील. माझ्या अरे घराच्या हो, बापरे. माझ्या घराच्या समोरच म्हणजे असं एक गार्डन असेल. सेम तिला तसंच घर मिळालं. आणि तिने इतके मोठे लोकं बघितले होते, पण तिला ते कोणीच आवडत नव्हते आणि तो जो मुलगा होता ना, तो तिच्या म्हणजे त्यांचे जे जेठ होते म्हणजे तिचे मोठे बाबा होते ना, त्यांच्याच मित्राचा मुलगा होता. ॲक्चुअली तो त्यांच्या खूप क्लोजमध्ये होता. पण तो हम्म. आतापर्यंत त्यांना दिसला नाही. जेव्हा त्यांनी ते व्हिज्युअलायझेशन तिने सुरू केलं अॅनीने आणि मग त्यांना तो जावई त्यांचा भेटला त्यांना. तर अशा प्रकारे म्हणजे मिळतं. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये फिलिंग आणून करा आणि म्हणजे आता तिने कसं की एसीचं मी टेम्परेचर किती असणार आहे झोपताना डिटेलिंग. डिटेल एकदम. डिटेल